21 मे 1994 वार होता शनिवार। त्या दिवशीची संध्याकाळ ही भारतीयांसाठी न विसरण्यासारखी होती, कारण भारतीय अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मिस युनिव्हर्स हा अवॉर्ड पटकावला होता। भारतात याआधी कोणत्याही महिलेला हा अवॉर्ड मिळाला नव्हता। वयाच्या 18व्या वर्षी मिस युनिव्हर्स हा अवॉर्ड पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री होती। आज या घटनेला 29 वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे। आजच्या या व्हिडिओतून आपण सुष्मिता सेन हिच्या आयुष्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। खरं तर मिस युनिव्हर्स हा अवॉर्ड मिळाल्यानंतर सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचं ठरवलं। सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबादमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला। सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली होती। या स्पर्धेत सुष्मिताचा सामना ऐश्वर्या राय सोबत होता। दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती, पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वर चढ ठरली। दोघींनाही एकच प्रश्न विचारण्यात आला होता, तो म्हणजे जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असू शकते। यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की मी माझ्या जन्माची तारीख बदलेल, तर सुष्मिताने उत्तर दिले होते इंदिरा गांधी यांचा मृत्यू। या उत्तराने सुष्मिता सेन हिला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला होता। सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत। 1996 मध्ये सुष्मिता सेनने दस्तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली, मात्र तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला। यानंतर सुष्मितानं 1999 मध्ये रिलीज झालेल्या बीबी नंबर 1 या चित्रपटात काम केलं। वयाच्या 24व्या वर्षी सुष्मिता सेन हिनं लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला होता। वयाच्या 24व्या वर्षी सुष्मितानं रेनीला दत्तक घेतलं। त्यानंतर 2010 मध्ये तिने आलिसाला दत्तक घेतलं। सुष्मिता सेन ही तिच्या अफेअर्समुळे नेहमी चर्चेत असते, हे तुम्हालाही माहिती असेल। विवाहित विक्रम भट्ट सोबतही तिचे नाव जोडण्यात आले होते। बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाला सुष्मिता डेट करत होती असंही म्हटलं जातं। सुष्मिता सेन ही तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। IPLचे पहिले फाउंडर ललित मोदी यांच्यासोबत देखील सुष्मिता सेनचं नाव जोडलं गेलं होतं। काही वर्षांपूर्वी ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेन हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता। या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ललित मोदींनी सुष्मिताचा उल्लेख हा बेटर हाफ असा केला होता। यामुळे ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती। सुष्मिता सेन ही आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। शिरणी येण्याची वेळ आता आली आहे। सुष्मिताच्या आर्या आणि आर्या 2 या वेब सिरीजने प्रेक्षकांची मनं जिंकली होती। त्यानंतर नुकताच सुष्मिताने आर्या 3च्या माध्यमातून जोरदार धमाका केलाय। ही होती सुष्मिता सेन हिच्याविषयी माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।